जीवनामध्ये आल्यानंतर जी मला काही लाज वाटायची ती लाज अगोदर मी पहिली बाजूला केली। बऱ्याच लोकांना भजनात कीर्तनात जर बसलं तर टाळी वाजवायची लाज वाटते। ती लाज अगोदर आपण जर बाजूला नाही केली महाराजांना नुसतंच भजनात येऊन बसला। कीर्तनकारानं कीर्तन केलं, पखवाजानं पखवाजाचं काम केलं, गायकानं गायकाचं काम केलं, आमचे हार्मोनियमवाले दादा आहेत त्यांनी त्यांचं काम केलं, आमचे टाळकरीची मोकली मंडळी आहे सगळ्यांनी त्यांचं काम केलं। आपण बसल्या बसल्या जर काहीच केलं नाही तुकोबाराज सांगतात अरे परमार्थाची कसल्याही प्रकारची लाज धरू नका। अगोदर लाज परमार्थातून जर बाजूला आपण आपल्या जीवनामध्ये जर केली, खरी लाज आपल्याला वाटायला पाहिजे ती प्रपंचामध्ये। आपण जे काही चुकीचे कर्म करतो आपण तिथं लाजत नाही, आणि जिथं लाजायची गरज नाही तिथं आपण लाजल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून परमार्थात आल्यानंतर तुकोबाराज सांगतात की परमार्थाचा पहिला विरोधक लाज ही मी बाजूला केली। लाज भय भीती मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे जे जीव या मृत्यू लोकात जन्माला आले महाराज, प्रत्येक योनीमध्ये ज्या ज्या जीवाला तो जीव प्राप्त झाला, म्हणजे जो जो बघा तुम्ही अगदी मुंगी असेल छोटासा प्राणी, त्यामध्ये अगदी ब्रह्मदेवापर्यंत, मग त्यामध्ये वृक्ष खाणी असेल, पक्षाची काही खाणी असेल, जनावराची काही खाणी असेल, प्रत्येक जीवाला भीती ही निसर्गानं घालून दिलेली आहे। आणि एखादा थोडासा 5-50-100 रुपये खर्च केला की तो बाह्या सावरतो, तो म्हणतो मी कोणाच्या बापाला भीत नाही, त्याला कमीत कमी मरणाची तरी भीती, म्हणजे प्रत्येकाला भीती आहे महाराज। आणि त्या भीतीच्या अनुषंगानं तुकोबाराज सांगतात ही भीती मी माझ्या जीवनामध्ये जिंकण्याचं काम केलंय। मी काळावरही मात केली, कशाच्या स्वरूपानं, वैष्णवाच्या संगतीत आल्यानंतर। आणि म्हणून मरणाची सुद्धा भीती माझी नाहीशी झाली। तुकोबाराज सांगतात लाज भय शंका, आता परमार्थात आल्यानंतर शंका घ्यायची काही गरज नाही। खरी शंका आपल्याला कुठे यायला पाहिजे? संसारात यायला पाहिजे, प्रपंचात यायला पाहिजे, तिथं आपल्याला कसल्याच प्रकारची शंका येत नाही। आणि इथं आल्यानंतर शंका आल्याशिवाय राहत नाही। एका ठिकाणी नाथबाबाचं असणार प्रमाणे एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयेसी होय हरिरूप। आणि म्हणून लाज भय शंका इथं पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर कसल्याही प्रकारची शंका बाळगायची गरज नाही। संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तिची माझे हित करीती सकळ। ते आपलं हित करतात आणि जे आपलं हित करतात त्यांच्या संगतीमध्ये मला सुख प्राप्त झालं असं तुकोबारांचं म्हणणं आहे। म्हणून लाज भय शंका दुराविला मान। आता मान हा शब्द असा आहे महाराज, या मानानं चांगल्या चांगल्या ह्याच्या माना मोडायचं काम केलंय। कुठे गेलं की आपल्याला प्रत्येकाला काय अपेक्षा आहे, कशाची तरी मानाची अपेक्षा आहे। कुठंतरी आपण एक 5-50-100-200 माणसांचा कार्यक्रम असला की कुणालाही वाटतं आपलं माईकवर नाव घ्यावं। 10,000 रुपयाचा एखादा आहेर आपण एखाद्या जवळच्या पाहुण्यासाठी नेला महाराज, तर 60 रुपयाच्या साडीसाठी आपल्या महिला बघा तुम्ही एखाद्या लग्नात जरी गेल्या महाराज 4 वेळेस वरमाईची भेट घेतल्याशिवाय राहत नाही। त्यांना अपेक्षा कशाची आहे? फक्त मानाची। मला 50 रुपयाचा सुरतचा का असाना पण तो माझ्या ताब्यात त्या पाहुण्यानं दिला पाहिजे, म्हणजे मान प्रत्येकाला अपेक्षित आहे। तुमचंच थोडा महाराज, आमच्या कीर्तनकाराचा सुद्धा मान बाजूला गेला नाही। आम्हाला सुद्धा कुठंतरी गेलं की एखाद्या महाराजांना कुणाला तरी गायकाला तरी वाटतं आपलं नाव घ्यावं लागतं, पक्वाद्याला वाटतं माझं नाव मी घेतलं पाहिजे महाराजांना, म्हणजे मान हा प्रत्येकाला अपेक्षित आहे। तुकोबाराज सांगतात अरे ज्यांनी ज्यांनी मान बाळगण्याचा प्रयत्न केला महाराज, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा। तुकोबाराज सांगतात अरे कितीही ज्ञान असेल तुमच्याजवळ, तुम्ही कितीही विद्वान असेल, पण त्या ज्ञानाचा तुम्हाला जर गर्व होत असेल तर एक ना एक दिवस 100% तुमचा शेवट हा चुकीच्या मार्गाने झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जीवनामध्ये मान कधीही त्या ठिकाणी मानाची अपेक्षा न करता जर परमार्थ केला तर परमार्थ सफल झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते। तुकोबाराज सांगतात मी वेगळं कसल्याही प्रकारचं साधन जीवनामध्ये स्वीकारलं नाही। सकाळी झोपेतून उठलं, माझं नित्यकर्म आटोपलं की विना घ्याव्या, हातात चिपळ्या घ्याव्या आणि भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, भोराडा डोंगरावरती मी माझ्या जीवनामध्ये फक्त परमार्थ त्या ठिकाणी शोधण्याचा, परमार्थातला असणारा नामस्मरणाच्या माध्यमातून मी माझं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणून मी देवाला एकच विनंती करेल, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिसे सांभाळावे। तुकोबाराज
तुकोबारा सांगतात मी माझ्या जीवनामध्ये माझ्या परमार्थाला विरोध येणारे जे विरोधक आहेत ते मी नाहीसे केले, वैष्णवाची संगती केली आणि माझ्या या नाम साधण्याच्या बळावरती मी तुला विनंती करतोय की आता मला सांभाळण्याचं काम तू करावं. कारण माझ्या जीवनामध्ये जी अवस्था मला प्राप्त झाली, मी माझं देहभान विसरून गेलेलो आहे आणि त्या देहभान विसरून गेल्यानंतर असो नसो कोठे काही आठवची नाही, देहीच विदेही भूदशा, त्या अवस्थेला मी प्राप्त झालोय. आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुकोबारा सांगतात आता मी माझ्या जीवनामध्ये जो आनंद प्राप्त केलाय वैष्णवाच्या संगतीत राहून, त्याची अनुभूती मला अशी आली की मी माझं देहभान विसरून गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो. माझ्या मनाला आता फक्त तुझ्या नामस्मरणाचं वेड लागलंय. आता माझा सर्व कारभार सांभाळण्याचं काम तुझं आहे. तू का म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे, गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठल.